मित्रांनो नमस्कार. मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. हे आपलं शेत आहे आणि तुम्हाला विशेष एक गोष्ट सांगतो. हे माझं घर पण आहे. हे घर आम्ही शेताचं बांधले. आम्ही शेतामध्येच राहतो. इथून आमचं गाव 1 किलोमीटरवर आहे आणि आमचं म्हणजे गावात पण होतं घर, पण तिथं बांधता नाही आलं म्हणून आम्ही शेतामध्येच बांधलं घर. मग जसं आम्ही शेतात आलो तेव्हापासून आज मी तुम्हाला स्टोरी सांगतो पूर्ण. ही जी नारळाचे ते झाडं दिसेल तुम्हाला, तिकडून पलीकडून शिवरस्ता गेलेला आहे. 2 गावची जशी शिव असती तसं. मग त्या रस्त्याच्या ह्या साईडनं पण आणि इकडल्या साईडनं पण दोन्ही साईडनं शेत आपलंच आहे. आपल्याला 8 एकर शेत आहे. हे आपण घर बांधलं 2023 मध्ये. मग तेव्हापासून आपण इकडंच आहोत आणि हे रस्ता केला आपण सेपरेट आणि हे नारळाचे झाडं पण लावून घेतले असे रस्त्याच्या कडेनं, म्हणजे एकदम छान वाटते. आणि सोबतच मित्रांनो हे आपण कोंबडी पालन म्हणून केलं होतं. हो का, हा हौद आहे. हा जवळजवळ 3000 लिटरचा आहे, एकदम मोठा आहे. किती जणी आजूबाजूच्याने जरी पाणी पाजवले जनावराला तर काय अडचण नाही, कारण जनावराला सगळ्याकडं पाणी पाहिजे. आपण आधीच महाराष्ट्रात राहतो, आपलं मराठवाड्यामध्ये राहतो, तर इथं पाण्याची कमतरता होत असते. एकदा हौद भरला म्हणजे टेन्शन जाते आणि आजूबाजूचे पण शेतकरी येऊन पाणी पाजवतात, त्याला काहीच अडचण नाही. आणि ही जी जाळी दिसते हे अगोदर आपण मुक्त गोट्यासाठी म्हणून केलेली होती. मग ते म्हणजे विषय काय होता की बुवा माझा हा शेड दिसला का, हा शेडमध्ये मी आधी दुधाचा धंदा करत होतो. जवळजवळ 10-11 वर्ष दुधाचा धंदा चालला माझा. मी लातूरला दूध घालत होतो. त्याच्यानंतर मी दूध बंद केलं. म्हणजे बंद करण्याच्या अगोदरच हा कंपाऊंड मारलं होतं आपण, ते मुक्त गोट्यासाठी म्हणून केलं होतं. मग ते मला काय तेवढं नाही जमलं. मग त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये कोंबड्या आणून सोडल्या. हे छोटासा एक डब्बा दिसतोय का पत्र्याचा, ते कोंबड्यासाठीच केलेला आहे. आणि हे कोंबड्या पण दिसत असतील तुम्हाला. आणि तुम्ही म्हणताला ह्याच्यामध्ये ते काहीतरी कलरचे डबे दिसलेत, ते काय? तर हे डबे म्हणजे त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये आहेत शेवग्याची झाडं, ओडिशी 3 नावाचे व्हरायटी आहे, त्याची आपण झाडं लावलेत. मग ते कोंबडे जरा पानं काढतात ना त्याचे बाजूला खाऊन, मग त्याच्यामुळं आपण त्याला ते साईडनं पूर्ण जरा साड्या लावलेत, चारीकडनं 4 लाकडं रवून, त्याच्यामुळं ते तसं दिसते. चांगले आता गुडघ्याला आलेत. अजून 1 महिना 2 महिने ठेवून ते काढून टाकायचे, म्हणजे ते वर गेल्याच्या नंतर मग कोंबड्या पुन्हा काही नाही करू शकत. हा बघा. आणि हे जवळजवळ 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये सध्या 30 कोंबड्या आहेत. काही कोंबडे पण आहेत त्याच्यामध्ये. हे पूर्ण गाईवांसाठी केलं होतं. आणि हा आपला डॉगी आहे. बघा. अरे थांब 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 डॉग्या थांब. बघा काय करते बघा. हो, लई प्रेम. याला मी लातूरून आणलं होतं, छोटं होतं तेव्हा. लई बिचारायला माझ्यावर. ठीक आहे. आणि हे आपण केलेली सोयाबीन. आपल्या शेतामध्ये नारळाची झाडं भरपूर आहेत. ही आपली सोयाबीन आहे. ही म्हणजे हे समोरचं झाड दिसाले का, तिथंपर्यंत ही 71 नंबरची सोयाबीन आहे. म्हणजे हे आपलं गावठी बीज अगोदरचं. आणि त्याच्या पलीकडचं जे आहे ते फुले किमया 753 KDSचं ते वाहन आहे. हे आपण हे एका रोवर 3 केलेत, कारण अगोदर जेव्हा ते गावठी बी घेतलं होतं आणि टोकननं केलं तेव्हा ते व्यवस्थित वापलं नाही, म्हणून त्याच्या सेंटरनी एक पुन्हा रो काढली आपण. सेंटरनी म्हणजे एकदम पातळ झालं होतं ते. आता एकदम पाला जमल्यामुळे तुम्हाला वाटायला येते तसं, पण तसं नव्हतं ते अगोदर. आणि हे बघा, हे आपलं फुले किमया आहे. हे फुले किमया आज जवळजवळ पेरणी करून 38-39 दिवस झालेला आहे. एकदम चांगलं आलेलं आहे. आणि ही जी सरी आहे, ही सरी पद्धत आहे. तर ह्या 2 रोमधली सरी आहे, 4 फुटाचा बेड आहे या, म्हणजे सरी 4 फुटाची आहे. तर भयानक पसरलेलं आहे. मला तर ह्याची आवड, म्हणजे की बाबा हे आपण जे पहिलं पेरत होतो त्याच्यापेक्षा तर कितीतरी पटीनं ह्याला फुटवा पण झालेला आहे. आता तुम्हाला दाखवू काय ही बघा, ही फुटवा बघा. आणि हे अजून फुलं नाही लागली बरं का, अजून फुलं अजिबात नाही लागली ह्याला. अजून माझ्या मते
5-7 दिवस लागेल ह्याला अजून फुलं लागाय, म्हणजे तोपर्यंत ह्यानं अजून भरपूर फुटवा करणार आहे. तर माझ्या मते तर एकदम चांगलं डेव्हलप झालेलं आहे. मी काय एकदम नवीन आहे. आम्ही अगोदर आपलं जसं ते पहिलं करत होते तेच करत होतो. आम्ही एकरी 30-30 किलो बियाणं टाकत होतो. पण हे हा पलीकडला आणि अलीकडलं हे 2 तुकडे मिळून हे 2 एकरचा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये यावेळेस मी जिथं थांबलो आहे, हे जे आताचं 71 नंबरचं सोडून तिथंपर्यंत 30 किलोची एक बॅग पडली आहे. ते महाबीजचं आपण आणलं होतं 30 किलोची बॅग 753ची, आणि थोडं कमी पडलं म्हणून आपण गावातलंच एकाचं पेरलं होतं. मग ते व्यवस्थित नाही वापरलं म्हणून त्याच्यामध्ये तिसरी वळ पण आपण टोकन पद्धतीने केली. पण ते विषय असा झाला आहे की याच्यामध्ये आपण फुले किमया म्हणतो. फुले किमयामध्ये आपल्याला 4च पानं असतात असं सगळेजण सांगतात. आता बघा हे 4च पान आहेत. पण काही ठिकाणी विषय असा झाला आहे की बाबा ह्याला 5 पान आहेत. बोला, म्हणजे मला काय वाटतं की बाबा जे मी महाबीजचं बियाणं आणलं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला का मग ते मला नाही माहिती. मी पहिल्यांदा केलो आहे, कारण कुठं 4 पान आहेत तर कुठं 5 पान आहेत. त्याच्यामुळे फुले किमयाला तर कारण बहुतांश बरेच लोकांनी सांगितलं की बाबा 4च पानं असतात, पण याच्यामध्ये 4 पानं पण आहेत आणि 5 पानं पण आहेत. मग ते मला काही तेवढं समजलं नाही. मग ते मिक्स पण होऊ शकतंय बीज वगैरे. मग असंच काही झालं आहे का असं मला वाटतंय बरं का. माझ्या शेतामधलं जे आहे ते सांगतोय मी तुम्हाला. हो का, बऱ्याच ठिकाणी हो का हे 4च आहेत. हो का तुम्हाला इथं आळी पण दिसते, याची फवारणी घेतली. आता ही पहिलीच सापडली आपल्याला. हो का हे 5 पान आहेत. हो का याच्यामध्ये 5 पान आहेत. अजून दाखवतो. हो का 4 तर आहेत. हो का हा 5वा पान. बोला, हे एकाच ह्याला 5 पान आहे. मग ह्याच्यामध्ये समजण्यात गेले की बाबा हे फुले संगम आहे की आपलं किमया आहे. मग म्हणजे व्लॉग करायचा विषय म्हणजे काय की बाबा ही जेव्हा आपल्याला बीज म्हणजे बियाणं विकतात त्यावेळेस की 100% आपण सांगू शकत नाही की बाबा बियाणं बरोबरच आहे. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्यानी म्हणजे कुठलंही आणून आपलं भरती करून लोकांना विकण्याशी मतलब, दुसरा काहीच विषय नाही. आणि मित्रांनो ही खाली आपली केळीच आहे. केळी आहे ती आपलीच आहे. त्याच्या खाली आपला ऊस पण आहे. तर आपण शेतामध्ये भरपूर प्रयोग करतो. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मी ह्या सोयाबीनमध्ये शेवग्याची पण लागवड केलेली आहे. हो का बघा, हा शेवगा आहे. ही बघा 5 बाय 5 फुटाचं अंतर आहे. आणि जिथं म्हणजे तुम्हाला वाटेल सोयाबीनमध्ये कसा येईल, पण आपण ते शेवग्याचं झाड येण्यासाठी पूर्ण कव्हर केलेलं आहे. म्हणजे सोयाबीनचे झाडं डायरेक्ट उपसून काढले आपण लहान असतानाच. बघा सोयाबीन चांगली आली, पण शेवगा म्हणजे शेवग्याला तेवढा गॅप दिला आहे. शेवग्याला थोडा टाईम लागतो यायला, त्या हिशोबानं आपण केलेलं आहे की बाबा सोयाबीनचं म्हणजे पीक निघेपर्यंत शेवगा पण चांगला जमतो. ही ओडिशी 3चं बियाणं म्हणजे मी जे कोंबड्याच्या ह्याच्यामध्ये केलेलं होतं तेच बियाणं इकडं आम्ही हे पूर्ण 1 एकर केलं आहे. ह्याच्यानंतरचा पण तुम्हाला पूर्ण ब्लॉग मी टाकतो की बाबा ते शेवगा आला नाही, कारण काय होते काय माहिती. माझ्या मते तर येते, कारण मी ह्याच्या अगोदर पण शेवगा केला होता. शेवग्याला 6 महिन्याच्या नंतर टाईम लागतो. सोयाबीनला आपल्या महिना सव्वा महिना झाला आहे, आता फुलं लागायचा पण टाईम येते. आणि विशेष म्हणजे आम्ही जे शेवगा लावला आहे त्याच्या साईडचं पूर्ण सोयाबीनचे झाडं काढून टाकलेत. त्याच्यामुळे बघू काय होते. तर जे काय माहिती असेल मी तुम्हाला अवश्य पाठवित राहीन. आणि हे ध्यान करा. हो का आपलं घर पण इथंच आहे. हे सगळं आम्ही शेतामध्येच जमवलं आहे. तो आमचा शेड, माझ्याकडं म्हशी तेन भरपूर होत्या. आता मी दुधाचा धंदा बंद केला आहे. आता मी आता रिकामच आहे असं आहे. म्हणजे रिकामा म्हणजे हाय शेतातलं काम, हेच काम करत राहायचं, दुसरं काय. चला मित्रांनो, ह्याच्यानंतर मी रोज अपडेट करीत राहीन. चॅनलवरची माहिती जर चांगली वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा. माझी कुठं चुकी होत असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगत जावा, कारण एकमेकांना सांगितल्याशिवाय म्हणजे सुधार नाही बसत की बाबा मीच छान असं नाही होत. बरोबर आहे का? चला धन्यवाद.